बुल्ढाना जिले के मलकापुर में पुलिस ने नकली नोटों के जरिए लोगों को ठगने वाले एक गिरोह का पर्दाफाश करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों ने 35,000 रुपए के बदले 3.5 लाख रुपए देने का लालच देकर लोगों को फंसाने की योजना बनाई थी। गुप्त सूचना मिलने पर मलकापुर शहर पुलिस ने जाल बिछाकर कार्रवाई की और ईश्वर मेहसरे व गौतम तायड़े को गिरफ्तार कर लिया। तलाशी के दौरान आरोपियों के पास से चिल्ड्रंस बैंक ऑफ इंडिया छपी 500 रुपए की 699 नकली नोटें बरामद की गई। इसके अलावा एक मोटरसाइकिल और 4 मोबाइल फोन समेत कुल 95,500 रुपए का माल जब्त किया गया। पुलिस अब इस गिरोह से जुड़े अन्य लोगों की तलाश में जुटी है और मामले की गहन जांच कर रही है। दिनांक 16/6/2026 रोजी कोष्टे हद्दीमध्ये डीबी पथक PSI शुभम बरदाडे त्याचप्रमाणे डीबी पथकातील अंमलदार हे पेट्रोलिंग फिरत असताना त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे शहराबाहेरील नागरिक गोंधळलेल्या स्थितीत जर मिळून आले तर त्यांच्याशी संवाद साधून काय कामासाठी आणि कोणत्या हेतूने मलकापूर शहरामध्ये आलेले आहेत याची चौकशी करण्याबाबत सूचित केलेले होते, आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आज 2 इसम हैदराबाद इथून मलकापूर या ठिकाणी आलेले होते। त्यांची डीबी पथकाने विचारपूस केली तर त्यांनी इंस्टाग्रामवरून काही व्हिडिओ बघून 35,000च्या बदल्यात 3,50,000 रुपये मिळतात अशा प्रकारचे रील त्यांनी पाहिलेली होती। त्या रीलच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही इस्मांनी मदापुरी तालुका मुक्ताईनगर येथील काही इस्मांनी व मलकापूर शहरातील 2 इस्मांनी मिळून त्यांना या ठिकाणी बोलवले होते। पेट्रोलिंगमध्ये असणाऱ्या डीबी पथकाने सदर इस्मांसोबत त्यांना विश्वासात घेऊन सापळा कारवाई करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना पकडण्यात आलेले आहे। सदर इस्मांचे नाव ईश्वर अशोक मेसरे, वय 34 वर्ष, राहणार नरवेल, तालुका मलकापूर, हल्ली मुक्काम यशोदान कॉलनी मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। दुसरा गौतम मुकुंदा तायडे, वय 22 वर्ष, राहणार रमाईनगर मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांना गोपाळकृष्ण नगर या ठिकाणी सापळा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत।